नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे गाऊनला परफेक्ट फिटिंग कशी करायची ते दाखवणार आहे. तर इथे शोल्डर जास्त आहे ती कमी करून घ्यायची आहे, मापाप्रमाणे इथे करून घ्यायचे आहे. ते ह्या गाऊनलाही शोल्डर थोडी जास्त आहे, तर इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे किती पाहिजे ती. तर इथे शोल्डरप्रमाणे इथे मी मार्किंग व्यवस्थित करून घेते दोन्ही साईडला सेम करून घेतले आहे. आणि इथेही मार्किंग 14 इंच आलेले आहे. तर इथे पाठच्या भागाचा उलट साईडून मी असं टाकून घेतलेला आहे आणि पाठच्या भागाचा मी इथे मध्य करून घेतला आणि मध्यावरून 7.5 इंचावर मार्किंग केली. म्हणजे 7 इंच अधिक आपल्याला अर्धा इंच शिलाई मायसाठी मार्किंग करून घ्यायचे. म्हणजे 7.5 इंचावर मी मार्किंग मध्यावरून दोन्ही साईडला इथे करून घेतले आहे. आता हे बटन आहे तिथून मी 7.5 इंचावर इथे मार्किंग करून घेतले आहे. आता मुंडा आपल्याला जेवढा आहे तेवढाच मी इथे टाकून घेते आणि ही सरळ लाईन आखली आहे आणि मुंडा जेवढा आहे तेवढाच मी घेतला आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. आता इथे मी मुंड्याचं माप घेतलं आहे, 8 इंच आहे. दुसऱ्या बाजूलाही मी 8 इंचावरच मार्किंग करून घेतली. बटनापासून 7.5 इंचावर मार्किंग करून घेतली. सरळ लाईन मी इथे आखून घेतले आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. तर इथे अशा पद्धतीने आपण कटिंग केल्यामुळे काखेत जो फुगा येतो किंवा झोळ येतो तो येत नाही. आणि इथे मी ही जी बाही आहे, दोन्ही साईडच्या बाही आहेत त्या मी इथे काढून घेत आहे. बाही काढल्यावर मी इथे मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे, म्हणजे कट करून घेणार आहे. तर मी दोन्ही बाह्या इथे काढून घेतल्या आहेत. आता इथे आपल्याला मुंडा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण कटिंग केल्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित इथे फिटिंग ही व्यवस्थित बसते. आता इथे मी उंची पहिल्यांदा कट करून घेणार आहे. तर जुनी मॅक्सी जे आहे, जुना गाऊन आहे, तो इथे मी अशा पद्धतीने इथे लावून घेत आहे. एकदम इथे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर हा गाऊन जो आहे, नवीन गाऊन जो आहे तो जास्त लांबीला आहे. पण इथे मी जी परफेक्ट मार्किंग आहे ती पहिल्यांदा इथे करून घेते आणि आपल्याला दुमडपट्टीसाठी इथे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी एक मार्किंग करून घेतली आहे आणि इथे दुमडपट्टीसाठी 2 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतली आहे. आता हा जो जुना गाऊन आहे तो मी इथे बाजूला केला आहे आणि अशा पद्धतीने इथे फोल्ड करून घेत आहे. मुंड्याला मुंडा लावून अशा पद्धतीने इथे फोल्ड करून घेते आणि जी मार्किंग केली आहे ती मार्किंग ह्या साईडलाही टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग केल्यामुळे आपल्याला घेर एकदम परफेक्ट मिळतो, खालीवर होत नाही. आता ह्या मार्किंगवर मी इथे सरळ लाईन आखून घेते आणि इथे कट करून घेणार आहे. आता इथे मी माप टाकून घेणार आहे, छातीचं माप आणि कमरेचं माप. आता जुन्या गाऊनवरून इथे मी छातीचं माप टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे छातीमध्ये पकडून दोन्ही साईडला मी इथे मार्किंग करून घेते. आता कमरेमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि कमरेमध्ये असं माप टाकून घ्यायचं आहे. इथे मार्किंग करून घेतले आहे. आता या साईडला पॉकेट आहे, तर पॉकेटला काय करायचं आहे, इथे ओपन जी बाजू आहे तो त्या शिलाईपर्यंत आपण इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपला जो पॉकेट आहे तो जास्त लांबीचा पण होतो. शिवताना मी ते दाखवेनच. आता इथे मी बाही कटिंग करून दाखवत आहे. पहिल्यांदा मी बाहीला इस्त्री मारून घेतली आहे आणि एकदम व्यवस्थित इथे मी कट करून घेणार आहे. दोन्ही बाह्या इथे मी सेम करून घेतल्या आहेत आणि इथे कट करून घेतला आहे व्यवस्थित. आता ही बाही जो घेर आहे, मुंडा घेर आहे, त्याला लागणार नाही. ते तुम्हाला दाखवते, ते लागत नाही आहे. तर आपण काय करायचं, बॉटमचा जो कपडा काढलेला आहे, कट केलेला आहे, तो इथे मी थोडा जोडून घेणार आहे. आता ह्याचं शिवण कसं करायचं ते आता बघूया.
इथे मी पहिल्यांदा बाहीला जोड देऊन घेते. ह्या पट्टीला मी पहिल्यांदा एक फोल्ड करून घेते, सिंगल फोल्ड करून घेत आहे आणि टीप टाकून घेते. आता ही जी फोल्ड आहे ते आपल्याला उलट्या बाजूला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे, म्हणजे ओपन केल्यावर आपल्याला ती डबल फोल्ड येऊन आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित टीप टाकता येईल. आता ही ओपन केल्यावर इथे आपल्याला डबल फोल्ड येते. आता दुसऱ्या बाजूलाही मी तसा जोड लावून घेते. पहिल्यांदा फोल्डला शिलाई टाकून घेतली, सरळ बाजूवरून आतमध्ये तो फोल्ड टाकून घेतला आणि डबल टीप इथे टाकून घेतली आहे. आतल्या बाजूने ओपन केल्यावर डबल फोल्ड आली आणि आपल्याला आतल्या बाजूला ही अशा पद्धतीने इथे टीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आम्ही कट करून घेते एक्स्ट्राचा कपडा. इथे मध्य केला, दोन्ही बाह्या माझ्या तयार झाल्या आहेत. आता आपल्याला गाऊनला शिलाई टाकून घ्यायची आहे. पहिल्यांदा मी इथे शोल्डरला शिलाई टाकून घेते. इथे शोल्डरला मी डबल टीप टाकून घेणार आहे. दोन्ही शोल्डर अशाच पद्धतीने इथे शिवून घ्यायचे आहेत. आता समोरचा जो पॅटर्न आहे, पुढच्या भागाचा जो पुढचा पॅटर्न आहे, त्यालाही आपल्याला व्यवस्थित इथे टीप टाकून घ्यायच्या आहे. गाऊन मी इथे सरळ करून घेतला आहे आणि व्यवस्थित इथे मी समोरच्या भागाला टिपा टाकून घेतलेल्या आहेत. पूर्ण पॅटर्नला मी टिपा टाकून घेतलेल्या आहेत. आता इथे मी बाही लावून दाखवणार आहे. तर मध्यावरून आपल्याला इथे बाही लावून घ्यायची आहे. बाहीचा मध्य आणि शोल्डर अशा पद्धतीने पण जोडून घ्यायचं आहे आणि बाही लावून घ्यायची आहे. आता इथे मी शिलाई टाकून घेत आहे. बाहीच शोल्डरवर आपल्या बाहीचा मध्य आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. तर बाहीवर मी डबल टीपही टाकून घेणार आहे. ते बाही जोडून झाली. आता इथे मी एक डबल टीपही टाकून घेत आहे. इथे माझी दुसरी बाहीही जोडून झालेली आहे. दोन्ही बाह्या मी इथे जोडून घेतल्या आहेत. आता आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर गाऊनच्या दंडाचा माप जो आहे, दंडगीर आहे, तो इथे मी टाकून घेत आहे. अशा पद्धतीने मी इथे फिटिंगचे मापही टाकून घेतलेले आहेत. आता इथे मी टीप टाकून घेत आहे, शिलाई टाकून घेत आहे. आता इथे ह्या पॉकेट साईड आहे, तर जेवढा पॉकेट ओपन आहे तेवढेच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायचे आहे. आता इथे मी सुई लावून घेतली आणि परत मी डबल टीप इथे टाकून घेत आहे. आता इथे पॉकेटच्या खालच्या बाजूलाही इथे मी आपण बघून घ्यायचं आहे कुठपर्यंत आपले ओपन आहे. तिथे मी सुई इथे लावून घेतली आहे आणि इथे डबल टिपा आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. तिथपासून मी इथे शिलाई टाकून घेतली आहे. आता पॉकेटपर्यंतच आपल्याला इथे शिलाई आणून थांबवायची आहे. तिथे मी सुई काढून घेतल्या आहे. आता ह्या पॉकेटची आपण लेंथ बघू शकता, जास्त आलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे पॉकेटवरही इथे शिलाई टाकून घेणार आहे मी. आता दुसऱ्या बाजूलाही मी जी मार्किंग केली आहे त्या मार्किंगवरून मी इथे टिपा टाकून घेणार आहे. आता इथे मी गाऊन सरळ करून घेत आहे. आता इथे बघू शकता तुम्ही पॉकेटला कसं गॅप होता तेवढाच आहे आणि एकदम मस्त मोठा आपल्याला पॉकेट मिळाला आहे. तर इथे बॉटमलाही टिपा टाकून घ्यायच्या आहेत. फोल्ड करून घेते मी इथे. जेवढी वरची जी मार्किंग करून घेतली तिथे मी फोल्ड करून घेतलं आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. इथे व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून फोल्ड करायचे आहे
आणि पूर्ण पाहिजे तर आपल्याला पाठच्या साईडलाही तशीच मार्किंग करून घेऊन आपण व्यवस्थित इथे शिलाई टाकू शकतो. मार्किंगवर फोल्ड करायची आणि आपण आपल्याला पाव इंच अर्धा इंच जी फोल्ड करायची आहे वरच्या साईडला ते आपण करू शकतो. इथे म्हणजे फोल्ड करून झाले आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे ही बटणं ही लूज असतात. तेही मी इथे 4 पदरी धागा घेतला आहे आणि इथे मी ही फिक्स करून घेतल्या आहेत.